एनसीसी शिबिरातून मिळालेल्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणामुळे कॅडेटने वृद्ध महिलेचं प्राण वाचवलं. एनसीसीचा गोल्डन सिनियर अंडर ऑफिसर संतोष सुनील पाटील 38 महाराष्ट्र बटालियन सोलापूरचा छात्र व द.भ.प. दयानंद महाविद्यालय आर्ट्स अँड सायन्सचा विद्यार्थी 22 डिसेंबर 2023 रोजी शुक्रवारच्या आठवडी परेडसाठी बेगमपूर येथील घरापासून महाविद्यालयासाठी निघाला असता वाटेत कामती या गावी तो नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबला आणि तिथेच दुपारी 11च्या दरम्यान एका 58 वर्ष वयोवृद्ध महिला हृदयविकाराच्या झटक्याच्या वेदनेने आपले भान गमावून जागीच कोसळल्या. हे दृश्य पाहून आसपासचे लोक घाबरून त्या महिलेजवळ गेल्या नाहीत व काही लोक अघोरीपणा करत कांदा फोडून लावू लागल्या. चपलाचा वास देण्याचा सल्ला कोण देत होतं? गोष्टीची गंभीरता लक्षात घेऊन तसेच वेळ वाया न घालवता त्या महिलेची तपासणी करून तिचा श्वासोच्छ्वास पाहिला व तातडीने 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर यांनी आयोजित केलेल्या शिबिरातील प्रात्यक्षिक प्रशिक्षणामध्ये शिकलेला CPR त्या महिलेला वेळीच दिला व त्यानंतर ती वृद्ध महिला शुद्धीवर आली. यानंतर आसपासचे लोक आनंदित झाले व त्याचाही आनंद द्विगुणित झाला व असे काम करण्याची त्याला प्रेरणा मिळाली. त्यानंतर आसपासच्या लोकांच्या मदतीने त्या महिलेला नातेवाईकांद्वारे दवाखान्यामध्ये हलवण्यात आलं व तो महाविद्यालयासाठी मार्गस्थ झाला. द.भ.प. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर व 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी यांच्या मार्गदर्शनामुळे यापूर्वीही त्याने प्रजासत्ताक दिन 2023 रोजी 26 जानेवारी दिल्ली येथे कर्तव्य पदवर महाराष्ट्र निर्देशालयाचे प्रतिनिधित्व करत पश्चिम विभागीय मार्चिंग समूहाचं नेतृत्व केलं होतं. या समूहामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व उत्तर प्रदेशचं नेतृत्व केलं व त्यासाठी त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून सन्मानित करण्यात आलं होतं. त्याला 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रम जाधव तसेच सुभेदार मेजर अरुण ठाकूर, ट्रेनिंग JCO सुभेदार अण्णा वाघमारे व मिलिटरी इन्स्पेक्टर व दयानंद महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक कॅप्टन BA होनमाने यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनातून त्याने बहुमोल सामाजिक जीवन दान करण्याचं कार्य त्याच्या हातून झालंय. या त्याच्या समयसूचकतेबद्दल सर्वत्र त्याचं अभिनंदन होत आहे. वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्विज वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आजच संपर्क साधा. मंत्र, तंत्र, यंत्रशास्त्र, दश महाविद्या, देवता, तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय, राशी रत्न, नवग्रह उपासना, राशीनुसार देवी स्तोत्र, नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना, बीज मंत्र, उद्धारक मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधांवर दैवी उपाय व मार्गदर्शन, रुद्राक्ष धारण पद्धती, विद्यार्थ्यांना विद्या, बुद्धी, मेधा, प्रज्ञा, कीर्ती, यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन, अखंडित महालक्ष्मी कृपा, लक्ष्मी स्थिर प्राप्ती, व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय, वास्तु संख्या, ज्योतिष शास्त्र, मंत्र, ध्यान, उपासना, व्रत शास्त्र, अनुष्ठान शास्त्र, शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन, गृह क्लेश, शत्रुपीडा, कलह निवारणार्थ विशेष उपासना, शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना, सर्व कार्यसिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा, विवाह, गृहारंभ, वास्तुशांती, भूमिपूजन, नवग्रह पूजन, जनन शांती, उदक शांती, ओम हवन, यज्ञयाग, जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल. वास्तु दोषावर विना तोडफोड दैवी मंत्र उपाय, पौरोहित्य क्षेत्रातील 5वी पिढी. संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू निवास 1859 दत्तनगर, श्री मार्कंडेय रुग्णालय मागे, न्यू पाछापेठ सोलापूर. मोबाईल नंबर 9921 140 999.